नमस्कार मंडळी, मी घेऊन आली आहे मटकीची आमटी, गप्पांचा मसाला आणि मजेचा तडका. चला तर पाहूया. यासाठी एक पळी तेल टाकून कढीपत्ता फोडणीस द्यावे. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांद्याचा कलर बदलला की 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट, दोन्हीही व्यवस्थित भाजू द्यायचं. भाजून झाले की पाव चमचा हळद आणि धुवून ठेवलेली मटकी, दोन्हीही व्यवस्थित भाजायचं 5 मिनटासाठी. आणि व्यवस्थित भाजून झालं की आपण त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी, दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कुकरला 1 शिट्टी द्यायची आहे. 1 पेक्षा जास्त द्यायची नाही, मटकी मऊ पडते. त्यामुळं 1च शिट्टी द्यायची आणि कुकर लगे बंद करायचा. त्यानंतर आपण वाटण तयार करू. त्यासाठी 1 वाटी खोबरं, लसूण पाकळ्या, जिरं, बडीशोप, कोथिंबीरच्या काड्या, थोडंसं लाल तिखट. आता हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही, अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. पातेल्यात थोडंसं तेल टाकून कढीपत्ता तडतडू द्यायचं आणि व्यवस्थित तडतडलं की आपण बारीक वाटलेलं वाटण तेल सुटूसपर्यंत व्यवस्थित भाजायचं आहे. अगदी खाली मसाला लागू द्यायचा नाही, व्यवस्थित परतायचं आहे. बघा, त्याला तेल सुटत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित वाटण भाजायचं आहे आपल्याला. भाजून झालं की आपण शिजवलेलं मटकी त्यातलं पाणी काढायचं आहे. पाणी थोडंही नाही घालायचं. आता ही मटकी वाटणात टाकून 5 मिनटासाठी व्यवस्थित परतायचं आहे. बघा किती छान परतत आहे, एकदम व्यवस्थित परतलेला आहे आणि वासही खमंग व्यवस्थित मस्त सुटलेला आहे. बघा किती छान व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता आपण ह्यात पाणी घालायचं आहे. गार पाणी घालायचं नाही, उकळलेलं पाणी आपल्याला घालायचं आहे. तुम्हाला आमटी किती हवी आहे त्या हिशोबाने आपण गरम पाणी घालायचं आहे. बघा, व्यवस्थित हलवून 1 उकळी आणायची आहे. त्यानंतर आपण उरलेले मटकी शिजवलेले पाणी तेही त्यात टाकायचं आहे आणि व्यवस्थित उकळी आणून द्यायचं आहे. थोडंसं कोथिंबीर टाकून मटकीची आमटी तयार आहे. तर चला, गरमागरम भातासोबत तूप टाकून मटकीची आमटी घेऊ.